नमस्कार मंडळी, आपलं हार्दिक स्वागत आहे या भक्तिमय प्रवासात. आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायामध्ये आदेश ह्या शब्दाचा मूळ दैविक आणि आध्यात्मिक महत्त्व. तर चला सुरू करूया ह्या आध्यात्मिक प्रवास. ओम आदेश आदेश नाथांचा. भाग 1. नाथ संप्रदाय थोडक्यात ओळख. नाथ संप्रदाय हा भारतातील प्राचीन व अतिशय प्रभावी असा योग मार्ग मानला जातो. ह्या पदांची मुळे आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर यांच्यापर्यंत पोहोचतात. गोरक्षनाथ महाराजांनी ह्या पंथाला अधिक बळ दिले आणि लोकभिमुख केले. नाथ पंथांचं वैशिष्ट्य म्हणजे योग साधना, गुरु शिष्य परंपरा आणि भक्तिमय मिलन. नाथ साधू जगभर भटकतात, पण त्यांचा मन कायम आत्मज्ञानाच्या शोधात असतं. आणि या सर्व साधनेत, सर्व नाथांत एक शब्द सर्वात महत्त्वाचा आहे, आदेश. आदेश म्हणजे नेहमीच आदेश नाही. हा शब्द म्हणजे गुरुने दिलेली दिव्य दिशा, आत्मज्ञानाचा मार्ग आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचं तत्त्व. नाथ संप्रदायातील साधू संत एकमेकांना भेटले की ते म्हणतात, ओम आदेश. यातून त्यांची एकता, भक्ती, शिस्त आणि गुरुची आज्ञा पाळण्याची तयारी दिसून येते. हा एकच शब्द साधकाला आठवण करून देतो की गुरुचा आदेश म्हणजे जीवनाचा आधार. नाथ संप्रदायामुळे गुरुशिवाय साधकांचं जीवन अपूर्ण मानले जाते. गुरु शिष्याला केवळ उपदेश देत नाहीत, तर त्याला जीवन कसे जगायचे, साधना कशी करायची आणि मन कसं शांत ठेवायचं हे शिकवतात. शिष्याने गुरुचा आदेश मानला की त्याला साधनेत प्रगती मिळते. म्हणून आदेश म्हणजे फक्त शब्द नाही, तर गुरु आणि शिष्य यांच्यातील जिवंत दुवा आहे. नाथ संप्रदाय सांगतो, गुरु आदेश पाळल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. आदेश हा शब्द साधकाला 3 गोष्टी शिकवतो. नम्रता, अहंकार सोडून भक्तीने जगणं. शिस्त, जीवन साधना आणि संयम ठेवणं. भक्ती, परमेश्वर नितांत विश्वास ठेवणे. नाथ साधूंसाठी आदेश म्हणजे त्यांच्या साधनेची ऊर्जा आहे. ते आदेश उच्चारतात म्हणजे ते स्वतःला आणि इतरांना स्मरण करून देतात की आपण सर्वजण एकाच दैवी मार्गावर आहोत. हा शब्द म्हणजे भक्तीसाठी शक्ती, साधनेसाठी प्रेरणा आणि जीवनासाठी मार्गदर्शन आहे. आजच्या धावपळीच्या जगातही नाथ संप्रदायाचा आदेश आपल्याला मार्ग दाखवतो. आपण जर गुरुचा आदेश पाळला तर आयुष्य सुगम होतं, मन शांत राहतं आणि जीवनात आनंद येतो. म्हणूनच आदेश हा केवळ परंपरेचा भाग नाही, तर प्रत्येक भक्तासाठी जगण्याचं सूत्र आहे. तर मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल, नाथ संप्रदायातील आदेश या शब्दाचा फक्त अभिवादन नाही, तो साधन आहे, तो भक्ती आहे आणि तो आहे आत्मज्ञानाचा मार्ग. चला आपण सारे मिळून म्हणूया, ओम आदेश आदेश नाथांचा.